हॅलो निरंजन, अरे ते सीसीटीव्ही फुटेजचं काही घडलं की नाही? ताई मी त्या इन्स्पेक्टरला फोन करतोय ग, पण तो फोन उचलतच नाहीये. अरे काहीतरी कर बाबा, नाहीतर तुझ्या ताईची काही खैर नाही. ऐक ना निरंजन, मला खरंच खूप भीती वाटते. हा कसली भीती वाटते तुला? काय झालं सीमा, कसली भीती वाटते तुला? कोणाशी बोलतेस तू फोनवर? निरंजन, निरंजनचा कॉल होता. हा, तो म्हणत होता, अरे आईची वारंवार तब्येत बरी नसते रे. आईची अशी तब्येत बिघडायला लागली ना की म्हणून मला टेन्शन येत आहे. काही व्हायला नको आईला. अरे बघ, जाऊन ये ना, आईला भेटून ये, बरं वाटेल आईला. हो अरे जायचंच आहे मला, नाही म्हणजे उद्याच जायचं म्हणते. एक तर ह्या अनुच्या क्लासमुळे ना मला इतके दिवस जाता नाही आलं. काय असं किती दिवस गेली ती क्लासला? मला काय माहित. फक्त एक दिवस गेली ती क्लासला, त्यामुळे ह्या सगळ्यात तिच्या क्लासला आणू नकोस. हे बघ, तुला जायचंय ना तर तू जा, पण घर सांभाळून, कोणाच्याही गैरसोयी नाही होणार हे बघून जा. बिचारी अनु एकच दिवस गेली क्लासला. पण मग आता तिला ह्या पुढे अजिबात क्लासला जाता येणार नाही. किती दिवसांनी आज मी दाल खिचडी करते, तडकावाली. सीमा वहिनीला किती आवडते. आज मज्जेने खातील त्या. सीमा वहिनी हल्ली अशा का वागतायत? सकाळी पण पोलिसांचा विषय निघाल्यावर त्या एवढ्या का घाबरल्या? पिहू सांगत होती अपघाताच्या रात्रीही त्या काही वेळ घराबाहेर गेल्या होत्या. कुठे गेल्या असतील त्या? नाही अनु, काही काय विचार करतेस? या काही दिवसात एवढी धावपळ झालीये की मन अगदी थाऱ्यावर नाहीये. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळ्या? खूप छान आहे. आता तुझा आवाज ऐकला ना की आणखीन छान वाटतं. खूप प्रसन्न वाटते खरंच. आय नो तुम्ही सगळ्या आपापल्या आयुष्यात एकदम बिझी आहात, हो ना? हो, पण आता थोडासा जरा ब्रेक घ्या, विसावा घ्या, 2 क्षण जगा. कारण कसं आहे ना, कधी कधी आनंदातून दुःख आणि दुःखातूनही आनंद मिळतो बरं. हा खरं तर तो आनंद शोधावा लागतो, आणि तो आनंद शोधण्यामागे बऱ्याच गोष्टी कधी कधी मागे राहून जातात. हे अगदी बरोबर बोललीस ग तू मधुश्री. तर बघ ना, यांचा अपघात झाला. इतके दिवस धावपळीत गेले. मी आज घरी आले, खूप आनंदात आहे मी. पण या सगळ्या धावपळीत इतके दिवसात मला क्लासला नाही जाता. आरजेचा क्लास मिस झाला. ती बाकी सगळी मुलं माझ्यापेक्षा खूप पुढे गेली असती, खूप जास्त शिकली असती. अरे देवा, फोडणी जळली. वहिनींना जळलेली फोडणी आवडत नाही. कसं विसरले. आई रे, पक्कड कुठे?
बघितलंस का मधुश्री, तुझ्याशी गप्पा मारण्यात ना मी स्वतःलाही विसरून जाते. ते सगळ्यांना भुका लागल्यात आणि मी गप्पा मारत बसले तुझ्याशी बडबड करते. नाही नाही, आता मी तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाही. मी शांतपणे माझा स्वयंपाक पूर्ण करणार. हां, फक्त तुझं बोलणं ऐकत ऐकत. अहो जेवायला चला. अहो जेवायला चला. अहो तू वेडीस का ग जरा मारतेस काय? सॉरी, पण तुमचं लक्ष कुठे आहे? कधीपासून हाक मारतेय मी. काय आता पैशांचाच विचार करताय अजून? त्या मोबाईलला हात नाही ना लावला? नाही लावला, पण तरी ज्या माणसाचे पैसे चोरी होतात ना, तो माणूस पैशाचाच विचार करणार. आणि माझं तर केवढे चोरी झालेत. असं काय करता हो? येतील ना पैसे. कसे काय? बाहेर पैशाचं झाड आहे, हलवलं की पडले पैसे? का वरतून विमानातून गोखले जाताना टाकणार आहेत गड्ड्याखाली? कसे आहे ना? तुम्ही विसरताय का आपलं सकाळीच बोलणं झालंय यावर? तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची, दुसरा कुठलाच विचार करायचा नाही. अहो चला ना जेवायला. खिचडी बनवली. मी नाही खाणार. दाल खिचडी बनवली तडका घालून. तडका घातलाय का? आणि डाळ कांदा पण बनवलाय, कुणाला तरी आवडतो म्हणून. झणझणीत आहे? झणझणीत. माझ्या नवऱ्याला आवडतो अगदी तसा. नाही खायचंय का? नाही नाही नाही, मला खायचं आहे. हे मगाशी मला जरा फोडणीचा वास आला, पण मला माहित नव्हतं म्हणजे काय. किती दिवसांनी खाणार आहे का मी? नाही तर त्या हॉस्पिटलचं ते मुगदाळीची खिचडी, त्या कुठल्या घाणेरड्या पेज आणून द्यायचे, ते खाऊन खाऊन पार तोंडाची चव गेली होती. ओकारी यायची पार, माहितीये? काय ओकारी यायची? आजारपणात असंच खायचं असतं. खरे खरे खरे, आजारपणामध्ये असंच खायचं असतं. मेथकूट, मऊ भात, गोखल्यांचा. आई गो सॉरी. आगाऊपणा तुझा वाढत चाललाय. आवडतो मला मऊ भात. गोखल्यांचीच आहेस ना तू अजून? पाटकरांची झाली आहे कुठे? प्रथम का नाही आला अजून? तो अजून उठला नाही. उठला नाही म्हणजे काय? त्याला काही प्रॉब्लेम आहे का सगळ्यांबरोबर नाश्ता करायला? जा बोलून आण. अरे झोपू दे रे. रात्रभर अभ्यास करत असेल तो. कारण अरे परीक्षा जवळ आली ना त्याची. ठीक आहे. बरं मला एक सांग, तुला शांत झोप लागली ना? त्रास झाला नाही ना काही? नाही ठीक आहे, बरं वाटतंय, शांत झोप लागली. छान. आता भरपूर खायचं, गोळ्या घ्यायच्या आहेत तुला. हे बघ, खाल्लं नाहीस ना तुला ताकद येणार नाही. काय झालं ग? आई दादा काय लहान आहे का आता? लहान मुलांसारखं काय ट्रीट करते? त्याला ना त्याचं कळतं, हो की ना दादा? असू दे, माझ्यासाठी तो लहानच आहे, कळलं? खायचं ह बळा. कळलं का रेवती? आईकडून लाड करून घ्यायचे असतील ना तर आजारी पडायचं काय? करेक्ट. कार्ट्या, तुमच्या दोघांचे लाड नाही करत मी. हा नाही. अनो, तू काय उभी राहिली आहेस? चहा काय दुपारनंतर देणार आहेस आम्हाला? नाही आणते आई, लगेच आणते. ऐकत बसली आपलं काय बाय. पोलिसांचे काही फोन झाला का तुझा? काही CCTV फुटेज बद्दल काही सांगितलं का त्यांनी?
अगं हळू ए पिऊ पाणी दे तिला. अरे अजून तरी फोन आलेला नाहीये त्यांचा, पण मीच करतो आता थोड्या वेळात. नाही आपणच फोन करूया. माझं केवढं नुकसान झालंय माहितीये? अख्खी 2 व्हीलर तुटली आहे माझी. माझ्यासाठी मोठं नुकसान आहे ते. नाही काही झालं ना तरी तू त्या माणसाचं नाव मला कळू दे. त्या माणसाला सोडणार नाही मी. असे हाल करणार आहे ना. हो काय एवढं दचकायला काय झालं? ही कुठली पद्धत आहे पिहू? अगं तू खात नाहीये, शांत बसलीयस, म्हणून म्हणलं फक्त टॅप करून विचारावं की काय झालं. इतकं चिडण्यासारखं काय? काही नाही. मला नाही वाटत पोलीस काही करतील. अरे त्या कौस्तुभच्या वेळी आपण कंप्लेंट केली होती. काय केलं आत्तापर्यंत त्यांनी? काही शोध लावला नाही आहे. कुणीही सापडलं नाही आहे त्यांना. हे बघा, तुम्ही थोडा विश्वास ठेवा. आपल्या गाडीचा अपघात झाला नव्हता, तो कोणीतरी घडवून आणला होता. हे पोलिसांनी शोधून काढलं ना. काय शोधून काढले? केबल तुटली होती एवढं शोधून काढले. कुणी तोडली हे शोधलं का? अख्खी बाईक कचरा झालाय बाईकचा. नवी बाईक घ्यावी लागणार आता. मला तो माणूस पाहिजे. पोलीस? आपण आता एवढी आठवण काढतोय त्यांची म्हणून आले असतील. नाही अहो, पण कोणाकडे आले असतील? कोणाकडे येऊ दे ना. आपलं काम करा म्हणजे मिळवलं. अविनाश पाटकर. आपल्याकडे चालेल. या ना, या साहेब या. माझा भाऊ अविनाश पाटकर, याचाच ॲक्सिडेंट झाला होता. कसे आता बरे आहात ना तुम्ही? हां मच बेटर. ॲक्च्युली आम्ही तुम्हाला फोन करणारच होतो. ते CCTV फुटेजबद्दल कळलं का काही? हो तेच फुटेज घेऊन आलो. हवालदार, याच ना त्या CCTV फुटेजमधल्या बाई? ज्यांनी अविनाश पाटकर यांच्या बाईकचा ब्रेक फेल केला होता. हो साहेब, ह्याच त्या बाई. मी काही नाही केलंय. अहो काही काय बोलताय? मॅडम, आमच्याकडे CCTV फुटेज आहे आणि त्यामध्ये क्लिअर असं दिसतंय की तुम्हीच बाईकचे ब्रेक फेल केले. नाही मी काय केलं नाही. अहो मी सांगतेय ना, मी खरंच काय केलं नाहीये. मॅडम, बेडा गेला ना. काय बेड्या काय घाला? अहो मी सांगतेय ना, मी तुम्हाला काही नाही केलंय. ओ मी काही केलं नाहीये. तुम्ही ऐकत का नाही आहात माझं? मी काही केलं नाहीये तर बेड्या वगैरे काय?
सीमा, साहेब काय म्हणतायत? अवीचा अपघात तू घडून आणलास? त्याच्या बाईकची वायर तू कापलीस? नाही हो आई, मी काय सांगते, मी का करेन असं? आई माझ्यावर विश्वास ठेवा, यांचा गैरसमज झालाय, मी असं काही केलं नाही आई. मॅडम आमचा काही गैरसमज झालेला नाही. आमच्याकडे CCTV फुटेज आहे आणि त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की तुम्ही बाईकचे ब्रेक फेल केलेत. पुरावा आहे आमच्याकडे. अहो वाटेल ते काय बोलताय आई? अहो हे खरं नाहीये, मला फसवण्याचा डाव आहे हा, सोडा मला, मी काही नाही केलंय. पुरावा आहे आमच्याकडे, घेऊन चला ना. अहो वाटेल ते काय बोलताय? मी सांगते ना तुम्हाला, अहो मी नाही केलंय असं. आई अहो मी खरंच नाही केलंय असं. भाऊजी माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही केलं. सांगा ना, मी काही नाही केलं. राजन अरे बोल ना, अरे तू गप्प कायस, बोल ना मला. सोडायला सांग राजन, मी काही नाही केलं. सीमा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आजवर खूप सहन केलं तुझं, पण आता नाही. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा तिला. तू काय बोलतोयस राजन? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? अरे मी यातलं काही केलं नाहीये. मी असं का करेन? अरे तू सांग ना, वाचव मला यांच्या ताब्यात देऊ नको. मी नाही केलं, या अनुने केलंय सगळं. हो, या अनुने केलंय. अनु वहिनीने असं काही केलेलं नसणार आहे. आमचा सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. पण तू सोडलीस ना सीमा वहिनी, तर घरात दुसरं हे असलं कोणीही करणार नाही. लाज वाटते ग तुझी सीमा वहिनी. अगं स्वतःच्या दिराला मारायला निघालीस तू. रेवती अगं काय बोलतेस तू? मी सांगते ना तुला, हे सगळं खोटं बोलतात. मी नाही केलं अगं. मी का मारेन भाऊजीला? हा अनुनेच मारले त्यांना. आपली प्रॉपर्टी पाहिजे ना हिला. हिला प्रॉपर्टी सगळी घशात घालायची ना, म्हणून ही भाऊजींच्या जीवावर उठली. भाऊजी अहो तुमची प्रॉपर्टी पाहिजे हिला, म्हणून हे हिने सगळं केलंय. मी नाही केलं हे सगळं. बाबा तुम्ही काकूचं काही ऐकू नका. मला तर पहिल्यापासून काकूवर संशय होता. त्या दिवशी पण तुम्ही पार्टीला गेला होतात ना, तेव्हा ती कुठेतरी बाहेर गेली होती. कुठे, कशासाठी, का, कोणाला काहीच माहित नव्हतं. मी सांगते ना, हे सगळं काकूनेच केलं. भाऊजी पिऊचं काही ऐकू नका. मी सांगते ना, माझं ऐका. मी खोटं बोलत नाहीये भाऊजी. ही खोटं बोलतेय. मी काही केलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा भाऊजी. मला काही ऐकायचं नाहीये तुमचं. मॅडम प्लीज यांना घेऊन जा, अटक करा या बाईला. नाही नका नेऊ मला. सोडा मला. अरे तुम्ही सगळे गप्प का आहात? इन्स्पेक्टर साहेब, अहो तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी काही केलं नाहीये. ह्या बाईने सगळं केलंय. माझा काही संबंध नाही. ही बाई मला फसवतीये. हिला बेडा ठोका. मला नाही, मला सोडा. हिला अटक करा. हिला अटक करा. इन्स्पेक्टर साहेब थांबा. सोडा. तुम्ही इतक्या नीच वागलात, इतक्या खालच्या पातळीला गेलात, माझ्या नवऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. हिम्मत कशी झाली तुमची? ते फुटेज क्लिअर नाहीये, तरी पण तुम्ही सगळ्यांनी एकदा बघून घ्या. कारण त्यामध्ये 2 व्यक्ती दिसत आहेत आणि आमचा असा अंदाज आहे ते कदाचित तुमच्या ओळखीचे असू शकतात. ते जर तुमच्या ओळखीचे निघाले तर आम्हाला तपासाला मदतच होईल. हवालदार, घाबरू नको सीमा. ते फक्त स्वप्न होतं. पोलिसांच्या हाती काहीच लागणार नाही. घाबरू नकोस. या नाही.
बस अरे हो सॉक्स. मेले, संपले, सगळं संपलं सीमा. इन्स्पेक्टर साहेब, ज्यांनी कोणी हे केलंय, जो कोणी माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलाय ना, त्याची आता खैर नाही. तुम्ही प्लीज दाखवा आम्हाला फुटेज. ही बघा. ह्या त्या दोन व्यक्ती, त्यातल्या माणसाला किंवा बाईला ओळखता तुम्ही? कसं ओळखणार साहेब? सगळं ब्लर आहे, क्लिअर नाही आहे ते. काहीच दिसत नाही. एक मिनिट. त्या बाईला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. ते कोणालाच दिसत नाहीये, तुला बरी दिसतीये. सीमा वहिनी, इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला कोणालाच ओळखता येत नाही. कोण आहे ती व्यक्ती खरंच कळत नाही. नाही, मला मान्य आहे की ते फुटेज क्लिअर नाही आहे. तरी माझी अशी विनंती आहे की तुम्ही एकदा नीट बघा, कारण आमच्या अंदाजाप्रमाणे ते तुमच्या ओळखीचे असू शकते.